सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बघा शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण माहिती हे समोर आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली। अत्यंत विविध योजनांचे पैसे आता जमा करण्याचा आदेश आणि निर्णय सरकारने जाहीर केला। हे पैसे नेमकं कसे येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे, कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे वाटप केले जाणार, याबद्दलची सविस्तर माहिती आणि अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। आता बघा, सरकारने केवळ एका योजनेचे नाही तर तब्बल 3-4 योजनांचे वेगवेगळे पैसे हे एकत्रपणे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल, म्हणजे आधार कार्डला जे बँक खातं तुमचं लिंक असेल त्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे ऑटोमॅटिकली पैसे जमा होणार एकत्रितपणे, असं त्यांनी इथं जाहीर करून टाकलेलं आहे। आता बघा, याचा सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेचा पैसे आणि बघा आणि अनुदानाचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये एकत्र इथं जमा होणार, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे हे जाहीर करून टाकलेलं आहे। आता बघा, वर्षाच्या स्टार्टिंगला सुरुवातीलाच इथं शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मोठा निधी वर्ग केला जाणार। राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून 4 योजनांचे निर्णय इथं घेतले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निधी वाटपाला अधिकृतपणे मंजुरी आणि तारीख देण्यात आली। त्यामुळे ग्रामीण भागातील अर्धवट आणि जे काही गरीब आणि गरजवंत शेतकरी असणार आहे त्यांना तर मोठा आधारच इथे मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना आता भेटणार आहे। अगदी काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचं वितरण इथं पार पडणार आहे। आता पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी हा मोठा निर्णय आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। कारण की बघा, पीक विम्याची रक्कम म्हणून इथं 15 ते 17 हजार रुपयांची मदत प्रति हेक्टरी आता दिली जाणार आहे। रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला इथं नुकसानीच्या जसं की प्रमाणानुसार इथं वेगवेगळ्या रक्कममध्ये आणि अमाऊंटमध्ये हे त्यांना पैसे इथं त्यांच्या खात्यावरती इथं क्रेडिट होणार आहे। बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीचा वापर करून इथं निश्चितपणे त्यांच्या खात्यामध्ये हे 100% पैसे इथं क्रेडिट होणार, हे त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, आता हे जेणेकरून कुठलाही भ्रष्टाचार इथं रोखता येईल आणि बघा, इथं पैसे तुमचे कोणीच इथं थांबू शकणार नाही, कारण की सरकारने तिकडून इथं बटन दाबली तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। पण एक महत्त्वाचा निर्णय असा असणार आहे, पैसे तर आपल्याला जमा होणार आहे, परंतु कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे, पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहे, दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहे, हे तर आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे। तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। बघा, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासंवादी योजनेच्या अंतर्गत आता बघा, शेतकऱ्यांची इथं संपली आहे प्रतीक्षा। कारण की बघा, इथं सरळपणे भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेली होती की आम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हा 8वा हप्ता कधी जमा होणार, कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, तुमची आतुरता संपलेली आहे आणि तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर आलेली आहे। म्हणजेच बघा, तब्बल एक योजना नाही तर 4 ते 5 योजनांचे पैसे एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। मग मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी असणार आहे। तर बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समोर मी सांगणार आहे, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, 10 ते 15 आणि 18 हजार रुपयेपर्यंतची रक्कम हे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये जमा होणार आहे। बघा, शेतकऱ्यांना पिकांचं जास्त नुकसान झालं असेल तर 18,000 पासून तर 20,000 रुपयेपर्यंत रक्कम मिळणार। कमी प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल तर 10 ते 15,000 रुपये मिळणार। म्हणजे अशी त्यांनी आता वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये पैसे टाकण्याचं निश्चितपणे इथं ठरवलेलं आहे। आता बघा, या निधीसाठी जिल्ह्यांची यादी, आता तालुक्यांची यादी विशेष त्यांनी तयार केलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्यांचं आणि तालुक्यांचा समावेश यामध्ये असेल तर 100% आपल्याला पैसे मिळणार आहे। मग तर काही चिंता करण्याची आवश्यकता इथं पडणारच नाही। आता बघा, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हे एक मोठी जसं की संजीवनी ठरणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये आम्हाला कधी मिळणार, कारण की 8व्या हप्त्याची देखील आम्हाला प्रतीक्षाच करावी लागली, परंतु सरकारने अधिकृतपणे तारीखसुद्धा दिली नव्हती। असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। बघा, असा अनेक दिवसांपासून शेतकरी विचार करत होते, या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आता मिळणार आहे। सरकारने हप्त्याचं वाटपाची तारीख इथं निश्चित केली आहे। या योजनेबाबत अनुदानाचे जसं की 10,000 रुपये देखील दुसऱ्या टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे। यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान भेटले आहे। आता बघा, उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, हे देखील त्यांनी आता निश्चित केलं आहे।
जिल्ह्यानुसार यादी इथं प्रसिद्ध करण्यात आल्या. आता बघा सध्या जसं की रोहितपणे आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना 2 महत्त्वाची कामे तात्काळ इथं पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. आता ही 2 कामे कोणती येत्या आता 5 दिवसांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे. बघा इथं अन्यथा पीक विमा आणि इतर योजनांचे पैसे थांबवल्या जाऊ शकतो. बघा तुम्ही हे कामे जर पूर्ण केले नाही, तुमचं नाव या पात्र यादीतून जसं की वगळण्यात इथं आले तर तुम्हाला या फायदा 100% मिळणारच नाही. तर बघा कोणती कामे असणार आहे, तर टेन्शन घेऊ नका आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कामे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की बघा इथं छत्रपती संभाजीनगर जवळपास 17,000 रुपयांची रक्कम त्यांना आता मंजूर झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये मिळण्याची अडचण येऊ शकतात. ही कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात किंवा जसं की महा ई सेवा केंद्रावर संपर्क साधावा. पैसे वाटपासाठी सरकारने सुरुवातीला 12 जिल्ह्यांची निवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नांदेड, सोलापूर, अमरावती आणि इतर जिल्ह्यांचा समावेश देखील त्यांनी केलेला आहे. बघा आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अनुदानाचे पैसे देखील सर्वात आधी वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जर आपण पाहायला गेलं तर 17,000 रुपये प्रति हेक्टरी आता मंजूर झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, DBT प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला पैसे क्रेडिट होणार, म्हणजेच कुठलाच फेरफटका आणि आपल्या पैसे जसं की व्यवस्थितरित्या आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होण्याची इथं 100% शक्यता असणार आहे. आता बघा हे पैसे DBTच्या माध्यमातून पाठवले जाणार आहे. तर बघा त्यासाठी आता तुम्हाला 15 ते 20 मिनटं तिकून जर इथं पैसे ट्रान्सफर केले तर मॅक्झिममली 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जात असतात. आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आता या प्रणालीचे जसं की मोठे वैशिष्ट्य आहे, पीक विम्याच्या नियमांमध्ये सरकारने 2026 पासून काही महत्त्वाचे बदल देखील केलेले आहे. आता बघा वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांचं नुकसानीची भरपाई देखील आता शेतकऱ्याला थेट मिळणार आहे. आता हरिण, रानडुक्कर किंवा इतर वन्य प्राण्यांचे पिकांचे नुकसान केल्यास सरकार त्याला मोबदला देणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच मोठा आणि दिलासा देणारा ठरणार आहे. कारण की बघा वन्य प्राण्यांमुळे इथं जसं की त्यांना त्रासून शेतकरी मोठं इथं जसं की आता आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही. कारण की बघा मोठं त्यांचं पिकाचं नुकसान होत असते, गेल्या वर्षाचं जसं की त्यांना सोन्याचं नुकसान होत असते. बघा शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे आणि पोर्टल हँग झाल्यामुळे नुकसान वाटपाचा थोडा विलंब झाला होता. मात्र आता हे पैसे आता बघा शेतकऱ्यांसाठी आता सरकारने मंजूर केले आहे. 200 कोटी रुपयांचं वाटप सरकारने सुरू केलेलं आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांची KYC प्रलंबित होती, त्यामुळे पैसे जमा होण्यास अडथळा येत होता. सुमारे 62,232 शेतकऱ्यांची अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही KYC केलेली नाही त्यांनी त्वरित ही KYC करून घ्यायची आहे. कारण की सरकारने आवाहन केलेलं आहे. बघा तुम्ही जर आता डिसेंबर हप्त्याची वाट बघत असाल, म्हणजेच बघा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर शेतकरी बांधवांनो टेन्शन घेऊ नका. कारण की पोर्टलवरती 23 पासून तर 28-29 तारखेपर्यंत इथं तारीख दाखवण्यात आली होती, परंतु ती तारीख ऑटोमॅटिकली गायब करण्यात आली. तर बघा तसंच बघा 7व्या हप्त्याकरिता आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याकरिता देखील झालं होतं. तर त्यानंतर एका हप्त्यानंतर हा वाटप सुरू झाला होता. शेतकरी बांधवांनो टेन्शन घेऊ नका. जानेवारी महिना सुरू झाला, तुम्हाला फक्त 15 ते 20 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. 100% पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार. आपण आपल्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं, फार्मर ID काढून ठेवली, व्यवस्थितरित्या सर्व कामे KYC वगैरे पूर्ण करून ठेवली असेल तर 100% आपल्याला पैसे येणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच शेती संदर्भातील कामाचे व्हिडिओ जर का सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.